नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? पूजा ऋतू ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. जानेवारी महिना सुरू झाला की वेध लागतात ते वर्षातल्या पहिल्या सणाचे, म्हणजेच मकर संक्रांतीचे. खरं तर संक्रांत म्हटलं की आपली लगबग खूप आधीपासूनच सुरू होते. मला आठवतंय लहानपणी आई जेव्हा हळदी कुंकवाचे वाण लुटायची, तेव्हा त्या गप्पा आणि ते प्रेमाचे वातावरण पाहून खूप छान वाटायचं. तीच परंपरा आज मी माझ्या घरामध्ये जपतीये. महाराष्ट्रात हा सण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असा 3 दिवस साजरा होतो. पण आजच्या या व्लॉगमध्ये आपण विशेषतः हळदी कुंकू कार्यक्रमाचे आध्यात्मिक महत्त्व, ह्या वर्षीचे शुभमुहूर्त, वाण देण्याची योग्य पद्धत आणि लग्नानंतर पहिले 5 वर्ष कोणत्या वस्तू वाण द्याव्यात व त्यामागील कारण, या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुमच्यासोबत काही हटके वाण आयडिया शेअर करणार आहे. मैत्रिणींनो, आपण हळदी कुंकू करतो म्हणजे नक्की काय? हे केवळ भेटण्याचं निमित्त नाही, तर यामागं मोठं शास्त्र आहे. हळद हे पृथ्वी तत्वाचं आणि कुंकू हे शक्ती तत्वाचं प्रतीक आहे. जेव्हा आपण एकमेकींना हळदी कुंकू लावतो, तेव्हा समोरच्या सुहासिनीला, आदिशक्तीला आपण वंदन करतो. संक्रांतीपासून सूर्याचा उत्तरायण प्रवास सुरू होतो. हा काळ साधनेसाठी खूप फलदायी असतो. एकमेकींना हळदी कुंकू लावणे म्हणजे दुसऱ्या जीवातील दैवत्वाची कृपादृष्टी मिळवणे. गप्पा गोष्टींमधून एकमेकींबद्दलचा जिव्हाळा वाढतो. आजकाल आपण व्हॉट्सअप ग्रुप्स बनवतो, बिशी किंवा सहलीचे आयोजन करतो. ह्या सर्वांची सुरुवात अशा पारंपरिक सणांमधूनच होते. यावर्षी 18 जानेवारीला पौष अमावस्या येत असल्याने 14 ते 17 या 4 दिवसात हळदी कुंकू करण्याचे नियोजन तुम्ही करू शकता. मात्र जर तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुम्हाला वेळ नसेल, तर परंपरेनुसार तुम्ही रथसप्तमीपर्यंत किंवा रथसप्तमीला म्हणजेच 25 जानेवारीला तुम्ही हळदी कुंकू कार्यक्रम करू शकता. हळदी कुंकू करताना या काही गोष्टी आवर्जून पाळाव्यात. कुंकू नेहमी अनामिकेने लावा, कारण ह्यामुळे शक्तीची प्राप्ती होते. सखीला हळदी कुंकू लावून झाल्यावर तिच्या हाताच्या मागच्या बाजूला अत्तर लावा. त्याचसोबत गुलाब पाणीही शिंपडा. त्यामुळे वातावरणात प्रसन्नता येण्यास मदत होते. वाण देताना नेहमी आपल्या पदराच्या टोकाचा आधार घेऊन ते समोरच्या सखीच्या पदरात द्यावे. वाण देणे म्हणजे दुसऱ्यातील दैवत्वाला तन मन धनाने शरण जाणे. ज्यांचे नवीन लग्न झाले आहे त्यांच्यासाठी पहिली 5 वर्ष वाण देण्याची एक सुंदर प्रथा आहे. चला तर मग आता ती जाणून घेऊयात. लग्नानंतरचे पहिले वर्ष हे नवीन नात्याची सुरुवात असते. हळदी कुंकू हे सौभाग्य आणि मांगल्याचे प्रतीक आहे. लहान करंडा किंवा डबीमध्ये हळदी कुंकू देणे म्हणजेच आपल्या संसारातील मांगल्याची आणि आनंदाची सुरुवात दुसऱ्यांसोबत वाटणे. हे नवीन सुनेचे स्त्रीत्वाच्या जगात झालेले स्वागत मानले जाते. संसाराचे दुसरे वर्ष म्हणजे नाते आता स्थिरावू लागले आहे. जशी निसर्गात हिरवळ डोलते तसाच संसार बहरत जावा आणि पती पत्नींचे आयुष्य दीर्घायुषी व आनंदी राहावे, ह्या भावनेतून हिरव्या बांगड्यांचे वाण दिले जाते. हिरवा रंग हा समृद्धी, चैतन्य आणि निसर्गाचे प्रतीक आहे. लग्नानंतरच्या 3ऱ्या वर्षापर्यंत स्त्री संसारात पूर्णपणे रमलेली असते. विस्कटलेले केस जसे कंगवा किंवा फणी नीट करते, तसेच संसारातील अडचणी दूर करून आयुष्य सुसंगत आणि शिस्तबद्ध राहावे, ह्यामागील हा हेतू असतो. स्त्रीने आपले सौंदर्य आणि आरोग्य जपावे ह्याची ही आठवण आहे. कंगवा किंवा फणी हे सुव्यवस्थितपणाचे आणि नीटनेटकेपणाचे प्रतीक आहे. आरसा म्हणजे प्रतिबिंब किंवा स्वतःची ओळख. संसाराच्या व्यापात स्त्री अनेकदा स्वतःला विसरते. 4थ्या वर्षी आरसा हे वाण देऊन तिने स्वतःच्या अस्तित्वाचा, रूपाचा आणि आनंदाचाही विचार करावा. आरशात पाहून स्वतःचे सौभाग्य निहाळणे हे मनाला सकारात्मकता देते. नारळ हे पूर्णत्वाचे किंवा फळाचे प्रतीक आहे. याला श्रीफळही म्हणतात. 5वे वर्ष हे या परंपरेचे पूर्ततेचे वर्ष असते. नारळाची ओटी भरणे म्हणजे संसाराला आलेले यश आणि समृद्धी यांचा स्वीकार करणे. वाण देण्याच्या बहाण्याने नवीन सून परिसरातील किंवा नात्यातील इतर स्त्रियांना भेटते, ज्यामुळे तिचे सामाजिक संबंध दृढ होतात. ह्या सर्व वस्तू अलंकार किंवा सौंदर्य प्रसाधने आहेत, ज्या स्त्रीला आनंदी आणि उत्साही ठेवण्यास मदत करतात.
आता 5 वर्ष झाल्यानंतर तुम्ही कोणतेही उपयुक्त वाण देऊ शकता. आता वेळ आहे काही रिटर्न गिफ्ट म्हणजेच वाण आयडियाची. पर्यावरणपूरक छोटी तुळशीची कुंडी किंवा फुलांची रोपेही देऊ शकतो. प्रदूषणमुक्त सुंदर कापडी पिशव्या किंवा बटवे. आरोग्यासाठी उपयुक्त असलेली ड्रायफ्रूट्सची छोटी पाकिटे किंवा गुळाची ढेपही तुम्ही देऊ शकता. किचनमध्ये वापरण्यात येणारे स्टीलचे चमचे किंवा वाट्या ह्यापैकी कुठलीही वस्तू आपण वाण म्हणून देऊ शकतो. तर मैत्रिणींनो, हा हळदी कुंकवाचा सण आपल्या नात्यांमधील ओलावा असाच टिकवून ठेवू दे. तुमच्याकडे ह्यावर्षी हळदी कुंकवासाठी काय विशेष तयारी सुरू आहे आणि वाण म्हणून तुम्ही सखींना काय देणार आहात हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. खूप जणांकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम झालाही असेल तर त्यांनीही मला कमेंट्समध्ये सांगा की कुणी काय वाण दिला आहे ते. हा व्हिडिओ वेळाने येत आहे त्याबद्दल क्षमस्व. सखींनो, तुम्हाला हळदी कुंकू विशेष व्लॉग कसा वाटला? आवडला ना? आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींच्या सोबत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा अँड ट्रुथ व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.